नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग हा चालू करत आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा। पाठीमागचे 2 अध्याय मी अपलोड केलेले आहेत। पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आणि दुसरा अध्याय सांख्य योग म्हणून मी अध्यायाला सुरुवात करत आहे। अर्जुन वाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान्य जयसी केशव। अर्जुन म्हणाला, हे जनार्दन केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात। तात्पर्य, आपला जीवलग मित्र अर्जुन याला भौतिक सुख दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने यापूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा आहे अशी शिफारस केली आहे। काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याकडे प्रवृत्त होतो। परंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांतस्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही, कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मानसन्मान प्राप्त होईल। अर्जुनालाही वाटले की कृष्ण भावना बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते, परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्या आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केला। याचे उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावनाभावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या 3 अध्यायामध्ये केले आहे। श्लोक नंबर 2। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धि मोहयसीव मे तदेकं वद निश्चितयेन श्रेयोहमाप्नुयाम। तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा। तात्पर्य, यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्य, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय ग्रहण, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी स्थितीत मार्गाचे वर्णन करण्यात आले आहे, पण या सर्वाची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती। म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती। या स्तरावर करणी गोंधळात टाकणारे या गोष्टीचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोक ही विपर्यास न करता त्यांचा स्वीकार करू शकतील। शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णाचा उद्देश नव्हता, तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता ही सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नाद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करीत आहे। भगवान वाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्येन कर्मयोगेन योगिनाम। श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वी सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे 2 वर्ग आहेत। काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिसेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो। तात्पर्य, दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकामध्ये सांख्योग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या 2 मार्गाचे वर्णन भगवंतांनी केले आहे आणि याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंतांनी या श्लोकामध्ये केले आहे। ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या साह्याने सर्व ज्ञान प्राप्ती करण्याची प्रवृत्ती आहे, त्यांच्यासाठी सांख्ययोग किंवा आत्मा
आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे प्रतकरणात्मक ज्ञान ही विषयवस्तू आहे. दुसऱ्या अध्यायातील 61व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा मार्ग हा कृष्ण भावनाभावित कर्म करणाऱ्यांचा आहे. 39व्या श्लोकातील भगवंतांनी सांगितले आहे की बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होऊ शकते. तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही. याच तत्वाचे अधिक स्पष्टीकरण 61व्या श्लोकामध्ये कसे करण्यात आले आहे की बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर म्हणजेच श्रीकृष्णावर विसंबून राहणे आणि या प्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्परावलंबी आहेत, त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योग ही परस्पर पूरक आहेत. तत्वज्ञान विरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधीकधी धर्माधता आहे आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे. अंतिम ध्येय हे श्रीकृष्णच आहेत, कारण जे तत्वज्ञानी प्रामाणिकपणे परम सत्याच्या शोधात आहेत ते सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात आणि ते सुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे. ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वपरिस्थिती जाणणे हीच आहे. तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेकडे सर्व गोष्टी संबंधित पाने होय. या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचा मार्ग हा अधिक चांगला आहे, कारण तत्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर हा मार्ग विसंबून नाही. कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करणारी प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष भक्तिपूर्ण सेवेमध्ये हा सहज तसेच उदात्त आहे. श्लोक नंबर 4. न कर्मण्या मनारंभा नैष्कर्म पुरुषो शुष्णुते न च सत्रसनादेव सिद्धी समधिगच्छति. केवळ कर्म न करण्याचे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तात्पर्य भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो. शुद्धतेशिवाय आकस्मिकपणे जीवनातील 4थ्या अध्यायात आश्रयाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो, परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाहीत. हृदयशुद्धीशिवाय संन्यास हा सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो. या उलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंताच्या दिव्य सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या तत्वाच्या अल्पशा पालनानेही एखादा महान संकटातून पार होऊ शकतो. श्लोक नंबर 5. न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यति हवाश कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे. प्राकृतिक गुणापासून प्राप्त केलेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभंगर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त करत होता येत नाही. तात्पर्य सतत क्रियाशील राहणे हा ध्येयधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे. आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचाली करू शकत नाही. भौतिक शरीर हे मृत यंत्राप्रमाणे आहे जे आत्म्याद्वारे चालवले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभरही थांबू शकत नाही. म्हणून आत्म्याला कृष्ण भावनाभावी सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते, नाहीतर तो मायेच्या आधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणाची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता
करण्याकरता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक असते. पण जर आत्मा हा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न झाला तर तो जे काही करतो ते त्याच्या कल्याणासाठीच असते. श्रीमद भागवतात याला पुढीलपणे पुष्टी मिळाली आहे. त्यक्ता स्वधर्मचरणाम्बुजं हरेर्भजन् पक्वोत्पतेत्ततो यदि यत्र को वा भद्रमभूतमुष्यकी वार्त आप्तो भजतां स्वधर्मत. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्माचे पालन केले नाही किंवा भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी किंवा वाईट नाही. पण जर त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमाचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावनाभावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार नाही. म्हणून कृष्ण भावनेच्या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावनाभावित होण्याच्या अंतिम ध्येयप्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे, कारण कृष्ण भावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे. श्लोक नंबर 6. कर्मेंद्रियाणि संयमाय वास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. जो कर्म इंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. तात्पर्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय उपभोगाचे चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्राह्मज्ञानावर प्रवचनेही देतील, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लुच्चेच असतात. इंद्रिय तृप्तीकरता मनुष्य आपल्या कौतुकाप्रमाणे कोणत्याही आश्रयाचे पालन करू शकतो, पण जर त्याने त्या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीतिनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रियोपभोगांच्या विषयाचा शोधात असतो. तो जरी तत्त्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे. त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही, कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते, म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडी मात्रही किंमत नाही. श्लोक नंबर 7. यस्त्विंद्रियाणि मनसा नियमारभते अर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोगमसक्तस्य विशिष्यते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तात्पर्य सौर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मिकवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कितीतरी पटीने उत्तम आहे. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे हे होय. मुख्य स्वार्थ गती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूची प्राप्ती करण्यातच आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्था अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू. एखादा ग्रस्त आश्रमीही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूची प्राप्ती करू शकतो. आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीने पालन करतो तो निष्पाप लोकांना फसवण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. केवळ उदरनिर्वाह करता ध्यान करणाऱ्या भोंदी योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक साधूवाला कितीतरी श्रेष्ठ आहे.
पुंडलिका वृटश्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज के, गोपाल कृष्ण महाराज के, सांबेश्वर महादेव कैलासपती। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साई नमः। तर श्रोते हो, अध्याय 1 ते 7 इथेच समाप्त करतो मी हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये, आणि तुमचा इथेच निरोप घेतो। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो। धन्यवाद।